नातेसंबंध, नाती, नातेवाईक, नात्यातून उलगडत जाणारं जीवनाचं एका अर्थाने म्हटलं तर जीवन जगण्याची कला, जीवन जगण्याचा विचार हा वृद्धिंगत होतो, वाढत जातो. एक वेगवेगळे पैलू जीवनातले वेगवेगळ्या भूमिकांमधून जी आपली नाती असतात, या नात्यातून पण आपण खूप काही खरं तर शिकून जात असतो. कळत नकळत त्या सगळ्याचा परिणाम त्या भेटणाऱ्या व्यक्ती, असणारी नाती, जसं मावशी, काका, मामा, मामी, आजी, आजोबा, नंदा, धीर, जावा, असा एक मोठा खरं तर स्पेक्ट्रम म्हणता येईल लाईफचा, की जिथे वेगवेगळी भूमिका अदा करणारे असे आपले नातेवाईक असतात आणि त्यांचं एक विचार, त्यांच्या भावना, त्यांचे मतांतर, या सगळ्याचा घटना, काही त्यांच्या संबंधातल्या या सगळ्याचा परिणाम खरं तर माणसाच्या आयुष्यावर, त्याच्या सोशलायझेशनवर, त्याच्या नाते संबंध जपण्याच्या संबंधात, त्याच्या भावना सगळ्यांच्या समजण्याच्या संबंधात, एक अंडरस्टँडिंग जीवनाच्या संबंधात समजण्यासाठी या सगळ्याचा खरं तर उपयोग प्रत्येकाच्या लाईफमध्ये होतोच होतो. पण जेव्हा ही नाती ही समजतच नाहीत, कारण ती नाती अनुभवायला मिळालेलीच नसतात लाईफमध्ये. संस्थांमध्ये राहायचं आणि एक चाकोरीबद्ध असं अन्न, वस्त्र, निवारा अशा ज्या बेसिक नीड्स आहेत त्या गरजा पुरवून 18 वर्ष झालं की बाहेर पडायचं. कारण का तर 18 वर्षापर्यंत आपण मूल होतो. आता आपण सज्ञान होणार आहोत आणि सज्ञान झाल्यानंतर बाहेर पडायचं आणि अशा जगाला सामोरं जायचं जिथे या भूमिका, नाते संबंध, नातेवाईक, नाती ही काय असतात हेच मुळात समजत नाही. आणि ते समजता 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 आयुष्याची अशी परिस्थिती, अशी वेळ येते की ज्यामध्ये सगळी गुंतागुंतच दिसायला लागते डोळ्यासमोर, की हे एक्झॅक्टली काय आहे. माझी बायको किंवा माझा नवरा आणि त्याचे नातेवाईक, माझी सासू, माझे सासरे, माझ्या घरच्या जावा, माझ्या नंदा, माझे इतर नातेवाईक, हे सगळे माझ्याबरोबर राहणार. त्यांच्याबरोबर एक्झॅक्टली मी कसं वागायचं आहे, मी कसं वागणं अपेक्षित असतं, हे आमच्या अनाथ असलेल्या लेक लेकींना, जे युवक आणि युवती अशा होतात खरं, पण त्यांना या सगळ्या गोष्टी समजतच नाही. कारण लाईफमध्ये त्या गोष्टींचा अंदाज, त्या गोष्टींचं अंडरस्टँडिंग झालंच नाही डेव्हलप. कारण ते कधी समोर अनुभवायलाच मिळालेलं नाहीये. कारण कुटुंबातच राहिलेले नाहीयेत. कुटुंब हा विषयच समजलेला नाहीये. जिथे आई बाबांची पण भूमिका काय हाच प्रश्न असेल. भाऊ आणि बहीण म्हणजे काय, त्यांचं नातं म्हणजे काय, त्यांच्याबरोबर राहायचं म्हणजे काय असतं, त्याच्यातून काय आदान प्रदान होते विचारांची, भावनांची, आणि एक चांगलं रिलेशन बिल्टअप करण्याची, एक चांगलं स्ट्रॉंग बॉन्डिंग होण्याबद्दलचा विषय हा कुठलाच आमच्या अनाथ लेक लेकींना समजत नाही. आणि युवा युवती असे मॅच्युरिटी अडल्ट या फेजमध्ये येऊन सुद्धा काही गोष्टी या अधुऱ्या राहतात. अंडरस्टँडिंग मिसअंडरस्टँडिंग होऊन जातात आणि लाईफचा हा स्पेक्ट्रमच समजत नाही. पण मग अशासाठी खरं तर आपल्या कायद्यात प्रोव्हिजन केलेली आहे आणि ही अनेक अशी सगळी युवक युवती आम्हाला भेटत असतात आणि हा सगळा विषय सांगतात की आई, आम्हाला हा विषय कधी माहितीच नाहीये. आम्हाला नातं का जपायला पाहिजे, आपण का त्याच्यात एवढं मरमर करून एखाद्यासाठी एवढं सगळं करायचं, काय त्याची गरज आहे, हीच गोष्ट आम्हाला समजत नाही. आणि त्यामुळे नात्यांची भूमिका, माझा रोल काय, हेही मलाच समजत नाही असं म्हणणारे आमचे अनेक लेक लेकी आहेत. आणि ते आता या स्थितीत आता लग्न झाल्यानंतर ते हे नातेसंबंध समजायला तयार आहेत. त्यांना हा सगळा विषय खूप चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा मानस आहे. पण त्याच्यासाठी लागतील ते आपल्यासारखी सगळी लोक, जी समाजातली, त्यांच्याकडे बघणारी, जी त्यांच्याकडे एक सकारात्मकतेने बघतायत, त्यांच्या विषयांना समजून घेऊन त्यांना अशा प्रकारचं गायडन्स करण्यासाठी अशा अनेक मोठ्या फळीची गरज आपल्या समाजात आहे. आणि त्याचसाठी आम्ही जो विषय सतत बोलतो आहोत
की फॉस्टर केअर सर्व्हिस म्हणजे प्रतिपालकत्व, म्हणजे त्याच्या बरोबरीने अडॉप्शन पण. दत्तक हा असा एक विषय आहे. अडॉप्शन, फॉस्टर केअर हे दोन्ही ज्या सर्व्हिसेस आहेत ना, त्याच्यामध्ये खरं तर आपल्या अनाथ मुलांना, निराधार मुलांना, वंचित असणाऱ्या मुलांना सगळ्यांनाच खरं तर कुटुंबात जाण्याची सोय आणि संधी ही खरं तर कायद्याने रीतसर दिलेली आहे. पण त्याचा लाभ या मुलांना घेता येत नाही, कारण ती तर निष्पाप आहेत. ती काहीच स्वतःहून करू शकत नाही. ती फक्त संस्थांमध्ये राहू शकतात. जे आहे ते त्यांच्यावर जे बीतेल ते बीतण्याची तयारी ठेवून राहणारी ही आमची अनाथ मुलं मुली असतात. पण यांच्यासाठीच कायद्याने जी प्रोव्हिजन केली आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की सगळा अधिकारी वर्ग, बाल कल्याण समिती आहेत, बाल संरक्षण कक्ष आहे, आपण मोठा हा आपला व्यापक असलेला समाज, जी विचारधारा आपण घेऊन सगळेजण आपले नातेसंबंधांना जपतो, पण या नात्याला आपण खरं तर आपल्यापासून खरंच वेगळे झालेली आहेत ही मुलं. आणि यांना या सगळ्या नातेसंबंध समजण्याची, त्यांचं या प्रकारचं अंडरस्टँडिंग खूप व्यापक करण्यासाठी आपल्याला सगळ्यांना समाज म्हणून पुढाकार घ्यावा लागेल. आणि या सगळ्या मुलांना एक चांगलं असं एन्व्हायरमेंट आपलं फॅमिलीचं जे असतं ते खरंच त्यांना पण दाखवता जर आलं, त्यांना जर हे सगळं अनुभवता येण्यासाठी आपल्या सगळ्यांनी जर मिळून एफर्ट्स घेतले तर अशा कुटुंबामध्ये अशी मुलं आपली जातील, अनाथ मुलांना स्वनाथ होता येईल आणि एक चांगलं एन्व्हायरमेंट आपण समाजात एक वेगळ्या प्रकारचं एक वातावरण, जिथे समृद्धता असेल, जिथे विचारांमध्ये एक मॅच्युरिटी असेल, जिथे मुलांना त्या सगळ्याचा अनुभव घेता येतील, अनाथ मुलांनाही ज्या गोष्टींचा अनुभव ही आपली नॉर्मल मुलं नॉर्मल कुटुंबात घेतात. म्हणजे एक निकोप आणि एक सशक्त, सक्षम असं कुटुंब व्यवस्था आपण ही चांगली उभी करू शकतो आपल्या समाजात. आणि हाच विचार खरं तर स्वनाथ फाउंडेशन कडून आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि वेळोवेळी ह्या सगळ्या नातेसंबंधांची जी भूमिका आहे ती आपल्या आयुष्यात किती मोठी आहे, आणि त्यातूनच जेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा जेव्हा आपल्या अनाथ मुलांना होईल ना, तेव्हा तो खरंच भावनिकदृष्ट्या पण अनाथ राहणार नाही, तो स्वनाथ आणि सक्षमच होईल. पुढे असेच काही विषय अजून घेऊन आपल्याला बोलायचंय आणि या सगळ्या विषयाला एक चांगलं एन्व्हायरमेंट जर क्रिएट करायचं असेल तर या संबंधातलं डिस्कशन होत जावं लागेल. त्या संबंधातली आपली भूमिका, आपली या संबंधातली परिभाषा, स्वनाथ म्हणून काय आहे, प्रतिपालकत्व म्हणजे एक्झॅक्टली काय, हे सगळेच विषय आपल्याला समजावे लागतील. आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आणि सगळ्या समाजाला या सगळ्या विषयाची संबंधातली एक चांगली एक अंडरस्टँडिंग, एक सकारात्मकता यावी यासाठीचे सगळे एफर्ट्स घेतले जातात. पुन्हा असेच भेटू, असाच एखादा विषय घेऊन ज्यामध्ये अनाथ मुलं आणि मुली एक्झॅक्टली कशा पद्धतीने त्यांनी त्यांचं जीवन हे व्यतीत करतायत, काय काय त्यांच्या समस्या होत्या आणि कसं त्यांनी त्याच्यावर ओव्हरकम केलेलं आहे, यासाठी काही आता येणाऱ्या शृंखलेत आपण बोलू. तुर्तास धन्यवाद.